हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल माइंडफुल लिव्हिंग. मी आहे चैताली. आज आपल्याकडे खूपच खास पाहुणी आलेली आहे मीरा, आणि शी वॉन्ट्स टू बिकम अ मेकअप आर्टिस्ट इन फ्युचर. सो फटाफट मेकअपच्या स्टेप्स ती सांगणार आहे. आय एम शुअर की एवढ्या फटाफट मेकअपच्या स्टेप्स तुम्ही कधी ऐकल्या नसतील. सो वॉच टिल दी एंड. हाय मीरा. हाय, माय नेम इज मीरा आणि मी तुम्हाला सांगणार की कसं मेकअप करायचं पटकन. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो मीरा, आपली फर्स्ट स्टेप काय असते मेकअपमध्ये? सगळ्यात आधी आपण ना फाउंडेशन लावायचं. ओके मग आधी आपण ना कन्सिलर लावायचं आपल्या डार्क सर्कलला. ओके, समजलं तुम्हाला? डार्क सर्कलला कन्सिलर लावायचं. ओके, नेक्स्ट स्टेप. मग आपण काय लावायचं, मग आपण ना पावडर लावायची. ओके, कोणती पावडर लावायची? कॉम्पॅक्ट पावडर. ओके, सो आपण याच्यामध्ये ब्रँड वगैरे कोणता यूज करायचा? तुला कोणता ब्रँड आवडतो? शुगर. ओके, शुगरचा ब्रँड मीराला खूप आवडतो, तर शुगरचा लावायचं. ओके, देन नेक्स्ट स्टेप आफ्टर अप्लाइंग फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर. त्याच्या कॉम्पॅक्ट पावडर नंतर आपण काय लावायचं? कॉम्पॅक्ट पावडर लावल्यावर की आपण बनाना पावडर लावायची. जर तुमच्याकडं ना कॉम्पॅक्ट पावडर नसणार तर तुम्ही ना बनाना पावडर लावू शकता. मग आपण दोन्ही पण लावू शकतो एकसाथ. ओके ओके, आणि नेक्स्ट काय असते स्टेप आपली पुढची? आपण आय शॅडो लावायचा. आपला ड्रेस जर कोणत्या पण कलरचा असणार तर आपण त्याच्यासाठी मॅचिंग आय शॅडो लावायचा. ओके, पॉईंट आहे, लक्षात ठेवा हां, मिसमॅच करू नका, मॅचिंग आय शॅडो लावा. ओके, थँक्यू मीरा. आता नेक्स्ट स्टेप आहे मग आपण ना ब्लश लावायचा. ओके, त्याच्यामध्ये पण काही कलर कोणता चूज करायचा? पिंक, बेबी पिंक आणि डार्क पिंक दोन्ही आवडतो मला. तुला दोन्ही आवडतो, सो तू दोन्ही पण अप्लाय करते. ग्रेट ग्रेट. सो आफ्टर ब्लश आपण काय लावू शकतो? डार्क ब्लश. हां, ब्लश झालं. तर नेक्स्ट स्टेप आहे ब्लश नंतर झाल्यावरती. नेक्स्ट स्टेप सांगते. ब्लश नंतर झाल्यावरती ना आपण लिपस्टिक लावायची आपल्या ड्रेसची मॅचिंग करण्याची. ओके, नेक्स्ट नेक्स्ट आपण लावायचं काजळ. ओके, नेक्स्ट मस्कारा लावायचा. ओके, नेक्स्ट आयलाइनर लावायचं. ओके, नेक्स्ट आपण ना ड्रेस घालायचं मस्त. ओके, ड्रेस घालायला विसरू नका हां, ड्रेस नक्की घाला, नाही तर एवढ्या सगळ्या मेकअपचा काही उपयोग नाही. आणि देन लास्ट स्टेप काय असते मेकअपमध्ये? लास्ट स्टेप असते की आपल्या हातात बांगड्या घालायच्या. ओके, सी, आपण फक्त मेकअपमध्ये बोलतो, बट वी आर ओनली टॉकिंग अबाउट आय शॅडो, ब्लश, एव्हरीथिंग. फेस आपण पर्टिक्युलरली हायलाईट करतो, पण बांगडे आणि ड्रेस विसरायचा नाही हां, नक्की घालायचा. ओके, आणि आपण ना छुमछुम पण घालायला. छुमछुम पण घाला. छुमछुम पण छान मस्त तुम्हाला अटारला सूट होतील असे छुमछुम घाला. ओके, आणि मग ना मस्त गळ्यातलं घाला. ओके, ज्वेलरी इन शॉर्ट शी वॉन्ट्स टू से, ज्वेलरी पण घालायची पूर्ण. ओके, अजून? आणि कमरबंदी पण घालायची. ओके, कमरबंदी. सो शी इज टॉकिंग अबाउट ऑल द श्रृंगार, नॉट ओनली मेकअप. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सिग्निफिकंट पॉईंट की हे सगळं घातलं पाहिजे तर तुमचा ॲक्च्युली मेकअप खूप जास्त खुलून दिसतो. एम आय राईट मीरा? ओके, नेक्स्ट लास्ट काय करायचं आहे? सो लास्टमध्ये काही तुला टिप द्यायची मेकअपसाठी सगळ्या व्ह्युअर्सला आपल्या, जे तुला ऐकणार आहेत हां, सो त्यांच्यासाठी कोणती तरी टिप दे. तर आपण बाहेर जाऊन मस्त खेळायचं. ओके, बाहेर जाऊन खेळायचं मस्त. बाहेर जाऊन खेळा नक्की. आणि हा मेकअप आणि हा खेळायचं नाही, मग पण दांड्या खेळणार आहे ना. दांडिया खेळायचा. ओके, जूनमध्ये दांडिया खेळायचा असेल तुम्ही दांडिया पण खेळू शकता. आणि आम्ही पण दांडिया खेळणार आहोत. आता मस्त रेडी होतो आणि आम्ही घरातच आज पूर्ण नवरात्री सेलिब्रेट करतो बिकॉज मेकअप करणार आहोत ना. सो तिचं नावच मीरा आहे. तिला राधाचं आणि कृष्णाचं खूप अट्रॅक्शन आहे बेसिकली, म्हणून तिला दांडिया आणि हे सगळं ती सारखं बोलत असते. राईट मीरा? सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. तुम्हाला मीराचं मेकअप स्टेप्स कशा वाटल्या हे आम्हाला नक्की सांगा. ओके, आपल्या व्ह्युअर्सला बाय कर मीरा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. ओके, बाय.